मित्रांनो, गणेशोत्सवाच्या मुहूर्तावरती सिडकोने पनवेल परिसरामध्ये 171 घरांची सोडत जाहीर केलेली आहे। ही घरे वेगवेगळ्या ठिकाणी आहेत मित्रांनो। पनवेल आणि पनवेलच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत। नेमकं या संदर्भात सिडकोचे नोटिफिकेशन काय आहे, त्याच्यामध्ये काय काय महत्त्वाच्या बाबी सांगितलेल्या आहेत, किंबहुना ही जी काही घरे उपलब्ध करून दिली आहेत ते कोणत्या कोणत्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहेत, त्याशिवाय नेमकं यासाठी अनामत रक्कम कशी भरायची, त्याची ऑनलाईन साईट कुठे आहे आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन कुठे करायची, ही संपूर्ण माहिती आज आपण सविस्तररित्या पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे सर्वांचं यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज। आता मित्रांनो, जी काही सिडकोची लॉटरी आलेली आहे, सिडकोने अगोदर सांगितले होते की आम्ही गणेशोत्सवाच्या मुहूर्तावरती लॉटरी जाहीर करू, परंतु नेमका घरे किती असतील या संदर्भात भाष्य केलं नव्हतं। पूर्वीची जी लॉटरी आपण डिस्कस केली होती मित्रांनो, सिलेक्ट माय सिडको होम, ती खारघर, खांदेश्वर आणि पनवेल असे 3 ठिकाणं सांगितलेले होते। पण त्याच्यापैकी खारघर आणि खांदेश्वर येथील घरांच्या संदर्भातला अपडेट आता याच्यात दिलेले नाही आहे। ती लॉटरी लवकर जाहीर केली जाईल, किंबहुना ती दसरे किंवा दिवाळीच्या मुहूर्तावरती जाहीर केली जाईल असे सिडकोतून सांगण्यात येत आहे अनऑफिशियली, जी काही मेन लोकेशनला, जी प्राईम लोकेशनला आहे। पण आता जी काही लॉटरी जाहीर केलेली आहे, जसं मी सांगितलं की पनवेल आणि पनवेलच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये साधारणतः 15 किलोमीटरच्या अंतराच्या आतमध्ये ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत। याचं नोटिफिकेशन सिडकोने आपल्या इंस्टाग्राम पेजवरती, ट्विटर हँडलवरती ऑलरेडी अपलोड केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काही महत्त्वाच्या बाबी सांगितलेल्या आहेत। त्या पाहण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका। आता जी काही नोटिफिकेशन दिले मित्रांनो, त्याच्यात नेमकं काय काय सांगितलं आपण ते पाहूया। तर पहा, गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर नैना प्रकल्प परिसरातील 171 सदनिकांची सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना, लक्षात घ्या, ही सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना आहे जी खाजगी विकासकांनी बांधलेली घरे आहेत, ती घरे या लॉटरीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत। नैना प्रकल्पाच्या मंजूर DCPR नुसार 400 चौरस मीटर किंवा अधिक क्षेत्रफळ असलेल्या भूखंडामध्ये सर्वसमावेशक इन्क्लुझिव्ह हाऊसिंग ज्याला म्हटलं जातं, गृहनिर्माण योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटातील घरे विकसित करण्याची तरतूद आहे। आपल्याला माहिती आहे की 20% सर्वसमावेशक योजना म्हणजे काय की ज्या ठिकाणी 4000 चौरस मीटरपेक्षा जास्त बांधकाम केलं जातं त्यातील 20% घरे ही EWS आणि LIG उत्पन्न गटासाठी बांधणं बिल्डरांना बंधनकारक आहे। त्या अनुषंगाने खाजगी विकासकामार्फत नैना प्रकल्पातील परिसरामध्ये उपलब्ध करून दिलेल्या 171 सदनिकांची गृहनिर्माण योजना गणेशोत्सवाच्या शुभमुहूर्तावर सादर करण्यात येत आहे। सदर योजनेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या अर्जदाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येऊन अर्जदारांनी सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करून सोडतीसाठी पात्रता निश्चिती करण्यात येईल। इच्छुक अर्जदार दिनांक 21 सप्टेंबर 2023 पासून lottery.sidcoindia.com या संकेतस्थळास भेट देऊन सदर गृहनिर्माण योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात। वेबसाईट परत आहे का मित्रांनो, lottery.sidcoindia.com याच वेबसाईटला तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचे आहेत। सर्वसमावेशक योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या सदनिकांसाठी सोडत पद्धतीने पात्र उमेदवारांची निवड करून ती यादी संबंधित विकासकास पाठवणे एवढी जबाबदारी सिडकोची राहील। त्यापुढील प्रक्रिया संबंधित विकासकाकडून पार पाडण्यात येणार आहे। महत्त्वाचं काय सांगितलं मित्रांनो, लक्षात घ्या, जी काही योजना आणलेली आहे ती फक्त सिडको काय करणार आहे, त्या घरांसाठी एक लॉटरी काढणार आहे आणि पात्र जे कोणी विजेते असतील त्यांची यादी फक्त बिल्डरला पाठवणार आहे। पुढील प्रोसेस बिल्डर त्यांच्या मर्जीने करणार आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये इतर चार्जेस ते इन्क्लूड करणार आहेत। म्हणजे इथे फक्त ही सेल कॉस्ट आहे सिडकोची, त्याच्यामध्ये तुमचे डेव्हलपमेंट चार्जेस, तुमचे पार्किंग चार्जेस, तुमचे सोसायटी हस्तांतरण चार्जेस, तुमचे MACB चार्जेस, तुमचं देखभाल दुरुस्ती असेल, हे सगळे चार्जेस तुम्हाला वेगळे भरावे लागणार आहेत, जे माझ्या मते साधारणतः 5 ते 8 लाखाच्या दरम्यान असू शकतात असं मी सांगतोय। हे मागे पुढे असतील मित्रांनो, त्या एरियानुसार, त्या कार्पेट एरियानुसार, त्या लोकॅलिटीनुसार हे सगळे चार्जेस ठरवलेले असतात। आता पुढे काय सांगितलं जाहिरातीमध्ये, लक्षात घ्या, सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये। आता प्रमुख वैशिष्ट्ये काय बघा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांकरिता 7, EWS साठी 7 घरे आहेत व अल्प उत्पन्न गटाकरिता 164, याप्रमाणे एकूण 171 सदनिका उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। दुसरं,
अर्जदारास प्रकल्प निवडीचे स्वातंत्र्य. आता हेच मुद्दा महत्त्वाचा आहे मित्रांनो. इथे वरती सांगितलं की लॉटरी प्रक्रिया आणि इथे सांगितलं की अर्जदारास प्रकल्प निवडीचे स्वातंत्र्य, म्हणजे जे तुम्ही तुमच्या मर्जीने प्रकल्प निवडू शकता आणि त्यानुसार तेथील घर तुम्ही घेऊ शकता. पण आता ही गोष्ट तेव्हा स्पष्ट होणार आहे ज्यावेळेस सविस्तर जाहिरात लॉग इन केल्यानंतर पाहिली जाईल. त्याचनंतर आपल्याला सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहेत. उत्पन्न मर्यादा अतिशय महत्त्वाचं आहे. आता उत्पन्न मर्यादा काय आहे? आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाकरिता रुपये 6 लाखापर्यंत बघा EWS साठी 6 लाखापर्यंत उत्पन्न असणं आवश्यक आहे. इथे PMAYचा कुठलाही उल्लेख करण्यात आलेला नाही, म्हणून EWS साठी 6 लाखापर्यंत म्हणजे मासिक तुमचं 50 लाखापर्यंत असणं आवश्यक आहे. दुसरं अल्प उत्पन्न गट. आता अल्प उत्पन्न गटाचं वैशिष्ट्य काय आहे? अल्प उत्पन्न गट किंवा सर्वसाधारण गट याला म्हटलेलं आहे. म्हणजे इथे तुम्हाला उत्पन्नाची मर्यादा लागू होणार नाही आहे, 6 लाखापेक्षा वर असणार आहे. तर या गटाकरता 6 लाखापेक्षा अधिक म्हणजे LIG साठी जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुमचं उत्पन्न 6 लाखापेक्षा जास्त असणं आवश्यक आहे. मग 6 लाखापेक्षा तुमचं 7 लाख आहे, 8 लाख आहे, 10 लाख आहे, 12 लाख आहे, 15 आहे किंवा 20 आहे, त्याने फरक पडणार नाही. किंबहुना जे काही LIGचे जे म्हाडाचे जे काही रूल आहे त्याच्यामध्ये 6 लाख ते 9 लाखाच्या दरम्यान असं उत्पन्न आहे LIGचं. पण इथे मात्र सर्व समावेशी उत्पन्न गट म्हणजे 6 लाखापेक्षा वरती उत्पन्न असणारा कोणताही अर्जदार या लॉटरीसाठी अर्ज करू शकतो. नंतर आहे मित्रांनो, अर्जदाराने ऑनलाईन पेमेंट करताना इंटरनेट बँकिंग क्रेडिट डेबिट कार्डद्वारे विहित केलेले प्रशासकीय शुल्क 3,500. पहा, प्रशासकीय शुल्क 3,500 रुपये आहे मित्रांनो, अधिक GST आणि विना परतावा असलेले नोंदणी शुल्क म्हणजे नोंदणी शुल्क तुम्हाला 500 रुपये अधिक GST हे तुम्हाला वेगवेगळे भरायचे आहेत. म्हणून 3,500 आणि 500 म्हणजे जवळजवळ 4,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी भरावे लागणार आहेत. अधिक GST याच्यात वेगळी तुम्हाला भरावी लागणार आहे. आता इथे स्पष्ट दिले मित्रांनो, पात्र उमेदवारांची सोडत पद्धतीने निवड करून त्यांची यादी संबंधित विकासकास पाठवल्यानंतर पुढील कारवाई सिडको कोणत्याही परिस्थितीत जबाबदार राहणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी. फक्त लॉटरी काढून आम्ही आधी बिल्डरांना देऊ, पुढील प्रक्रियेसाठी सिडको जबाबदार राहणार नाही. पोझिशन लेट झालं, बिल्डर जास्त पैसे मागतोय, बिल्डर आमचं ऐकत नाही, बिल्डर रिस्पॉन्स करत नाही, हे सगळे प्रकरणं तुम्हाला तुमच्या लेवलवरती हँडल करायचे आहेत, सिडकोमध्ये पडणार नाही. म्हणून एकंदरीत ही सगळी वैशिष्ट्ये होती किंवा या योजनेची माहिती होती जी सिडकोने केलेली आहे. आता या संदर्भात जे काही साईट आहे मित्रांनो, साईटवरती काय माहिती ती आपण पाहूया. आता जी काही माहिती आहे मित्रांनो, मी मोबाईल स्क्रीनवरती आहे, मोबाईल स्क्रीन तुम्ही तुला बाजूला दाखवतो, साईटला तुम्ही पाहू शकता. मोबाईल स्क्रीन ओपन केल्यानंतर तुम्हाला lottery.sidcoindia.com या संकेतस्थळावर भेट द्यायची आहे. त्याच्यावर मी क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं एक पेज ओपन होईल. नैना प्रकल्प परिसरात 171 सदनिकांची सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना असं तिथे तुम्हाला दिसून येतं. सिडको इन्क्लुझिव्ह हाऊसिंग स्कीम ॲट नैना आणि पुढे लिहिले आहे मित्रांनो गोवरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला काय येतं तुम्ही बघा. आता मित्रांनो, तुम्हाला व्यवस्थित समजण्यासाठी मी लॅपटॉपच्या स्क्रीनवरती जातो आणि तिथे तुम्हाला दाखवतो पुढील प्रोसेस कशी असणार आहे. गोवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला जे काही लॉटरीचा मेन पेज आहे, जे काही ऑथराईज पेज आहे सिडकोचा, तो इथे ओपन होणार आहे आणि तो ओपन झाल्यानंतर आपल्याला पुढील प्रोसेस कळणार आहे. तुम्ही पाहू शकता हे लॉटरीचं मेन पेज आहे जे इथे ओपन झालेलं आहे, तुम्हाला इथे दिसतं. इथे बघा, रजिस्ट्रेशन स्टार्ट ॲट 12 PM ऑन 21 सप्टेंबर 2021 म्हणजे आज दुपारी 12 वाजल्यापासून ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे. इथे रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला रजिस्टर फॉर लॉटरी, इथे तुम्हाला लॉटरीसाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्या ठिकाणी काय काय माहिती तुम्हाला भरायची आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. तुमचं युजर नेम, लॉग इन ID बनवायचं आहे, आधार कार्ड नंबर, पॅन कार्ड नंबर, पासवर्ड, कन्फर्म पासवर्ड, फर्स्ट नेम, मिडल नेम आणि सरनेम, डेट ऑफ बर्थ आणि मोबाईल नंबर टाकून सबमिट करायचं आहे. आणि पुढे लॉटरी ॲप्लिकेशन नंतर पेमेंट असे 3 ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. दुसरं मित्रांनो, ॲक्सेप्ट ॲप्लिकेशन इथे आपल्याला सध्या काम नाही आहे. इम्पॉर्टंट डेट्स अतिशय महत्त्वाचं आहे. नेमकं शेड्यूल काय तेही आपल्याला माहिती असणं तितकंच महत्त्वाचं आहे. तर शेड्यूल बघा, रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे 21 सप्टेंबर 2023 दुपारी 12 वाजता ते 18 ऑक्टोबर 2023 म्हणजे 18 ऑक्टोबर दुपारी रात्री 8 वाजेपर्यंत याचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू असणार आहे. एडिट रजिस्ट्रेशन 21 सप्टेंबर 2023 दुपारी 12 वाजल्यापासून एडिट रजिस्ट्रेशन सुरू असेल ते 18 ऑक्टोबर 2023. तर आता इथे ॲप्लिकेशन ॲक्च्युअल ऑनलाईन अर्ज तुम्ही कधीपासून करू शकता तर 29 सप्टेंबर 2023 पासून ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहेत आणि 18 ऑक्टोबर 2023 पर्यंत रात्री 11:59 तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता. आता ऑनलाईन पेमेंट, NEFT द्वारे पेमेंट किंवा RTGS द्वारे पेमेंट हे तीनही तारखा सारख्याच आहेत. म्हणजे 29 सप्टेंबर 2023 ते 19 ऑक्टोबर 2023 दरम्यान तुम्ही ऑनलाईन पेमेंट,
NEFT किंवा RTGS चलन जनरेशन किंवा RTGS किंवा NEFT पेमेंट हे तीनही तुम्ही पेमेंट्स हे 29 सप्टेंबर ते 19 ऑक्टोबरच्या दरम्यान करू शकता. लिस्ट ऑफ ॲक्सेप्टेड ॲप्लिकेशन, आता पहिली ड्राफ्ट लिस्ट लागणार आहे मित्रांनो 2 नोव्हेंबर 2023 संध्याकाळी 5 वाजता. लिस्ट ऑफ ॲक्सेप्टेड ॲप्लिकेशन जे फायनल लिस्ट आहे, स्वीकृत यादी, फायनल यादी लागणार आहे 4 नोव्हेंबर 2023 संध्याकाळी 5 वाजता. ड्रॉ होणार आहे, सोडत होणार आहे मित्रांनो 8 नोव्हेंबर 2023 सकाळी 11 वाजता. 11 ते 4 वाजेपर्यंत ड्रॉप प्रोसेस चालणार आहे. लिस्ट ऑफ विनर्स, विजेत्यांची यादी लागणार आहे संध्याकाळी 6 वाजता, म्हणजे 8 नोव्हेंबर 2023 संध्याकाळी 6 वाजता विजेत्यांची यादी लागणार आहे. आणि रिफंड जे आहे तुमचं अनामत रक्कम परत मिळणार आहे 13 नोव्हेंबर 2023 सकाळी 10 वाजल्यापासून त्याची प्रोसेस सुरू होणार आहे. तुमचं रिफंड तुमच्या खात्यावर टाकायला सुरुवात होणार आहे. आता महत्त्वाचं मित्रांनो, नेमकं ही घरे कोणत्या कोणत्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. तुम्ही इथे पाहू शकता, ही सगळी माहिती ती देण्यात आलेली आहे इथे. जे अवेलेबल टेनमेंट्स अंडर द स्कीम, आता लॉटरी इन्फॉर्मेशनमध्ये नो अनाउन्समेंट दिले मित्रांनो, परंतु अवेलेबल टेनमेंट्स अंडर दी स्कीम इथे तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी सगळी माहिती दिलेली आहे. आता महत्त्वाचं मित्रांनो, ही घरे कोणत्या कोणत्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत तुम्ही पाहू शकता. पहिला आहे मित्रांनो विहीघर प्रयाग सिटी फेज 1 या ठिकाणी, विहीघरला प्रयाग सिटी नावाची जे काही प्रकल्प आहे त्या ठिकाणी ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तुम्ही डिटेल सगळी इथे पाहू शकता. त्याला जर क्लिक केलं तर इथे विहीघर प्रयाग सिटी फेज 1 EWS आणि प्रयाग सिटी फेज 1 EWS, अर्थातच प्रयाग सिटीतील सगळी घरे EWS साठी आहेत. एकूण 10 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. त्याची किंमत आहे मित्रांनो 13,51,778. बाकीची माहिती आपण पुढील भागातून पाहणार आहोत. दुसरा आहे मित्रांनो विहीघर प्रयाग सिटी या ठिकाणी जनरल पब्लिक LIG साठी 45 घरे आहेत. त्यांची किंमत सुद्धा 19,75,870 ठेवण्यात आलेली आहे. नंतर जर तिसरं ठिकाण आहे मित्रांनो शिरढोण. आता शिरढोण या ठिकाणी साई प्रोव्हिजो काउंटी हा जो काही प्रकल्प आहे त्या ठिकाणी जनरल पब्लिक अर्थातच जनरल सर्वसाधारण उत्पन्न गटाकरिता 20 घरे आहेत. त्यांची किंमत सुद्धा 20,47,211 ठेवण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर आहे मित्रांनो चिंध्रण, जे चिंध्रण गाव आहे MIDC तळोजा MIDCच्या पुढे, तिथे कोणार्क गार्डन या ठिकाणी जनरल पब्लिकसाठी 12 घरे आहेत, ज्यांची किंमत 24,09,377 आहे. आता आपण दुसरा प्रकल्प चिंध्रण याच ठिकाणी मित्रांनो कोणार्क हेवन्स नावाने आहे. LIG अर्थातच जनरल पब्लिकसाठी घरे आहेत, 15 घरे आहेत मित्रांनो. त्यांची किंमत सुद्धा 25,22,016 अशी ठेवण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर आहे मित्रांनो ईडन गार्डन पोयंजे या ठिकाणी ईडन गार्डन हा प्रकल्प आहे. पोयंजे अर्थातच जे शेडून टोल नाका आहे, शेडून टोल नाक्याच्या पुढे हा प्रकल्प आहे. तिथे 20 घरे उपलब्ध आहेत मित्रांनो. त्याची किंमत 19,86,953 ठेवण्यात आलेली आहे. त्याच्यानंतरचा प्रकल्प आहे मित्रांनो जे काही आहे सुंदर रेसिडेन्सी फेज 2 पोयंजे याच ठिकाणी आहे. पोयंजे या ठिकाणी सुंदर रेसिडेन्सीमध्ये EWS उत्पन्न गटाकरता 7 घरे आहेत मित्रांनो, आणि त्याची किंमत आहे 12,26,329. नंतर त्याच ठिकाणी म्हणजे जे काही सुंदर रेसिडेन्सी आहे त्याच्या ठिकाणी पोयंजे या ठिकाणी EWS अर्थातच LIG अर्थातच जनरल पब्लिक उत्पन्न गटाकरिता 20 घरे आहेत. त्यांची किंमत सुद्धा 18,96,835 ठेवण्यात आलेली आहे. आता याचं डिटेल आपण नंतर वेगळ्या भागातून पाहणार आहोत मित्रांनो. आणि शेवटचा आहे मित्रांनो या ठिकाणी बघा आकुर्ली या ठिकाणी बेलमार्क रिव्हर साईड जो काही प्रकल्प आहे, बेलमार्क रिव्हर साईड हा सगळ्यात जवळचा प्रकल्प आहे पनवेलपासून. जो काही पाली देवद आहे सुकापूरच्या पुढे तेथे हा प्रकल्प आहे. तर बेलमार्क आकुर्ली या ठिकाणी 30 घरे ही जनरल पब्लिक उत्पन्न गटासाठी आहेत. त्यांची किंमत आहे मित्रांनो 14,25,141. आता बाकीची डिटेल आपण सविस्तररित्या पुढील भागातून पाहणार आहोत. म्हणजे एकंदरीत तुम्हाला या प्रकल्पाचे डिटेल सगळे कळाले असतील मित्रांनो, समजले असेल. तुम्ही सांगतो की ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं असेल तर रजिस्टर फॉर लॉटरी आहे किंवा इथे रजिस्टर जो ऑप्शन आहे इथे तुम्ही क्लिक करून तुमची रजिस्ट्रेशनची प्रक्रिया ही पूर्ण करू शकता. रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लॉटरी ॲप्लिकेशन आहे तिथे तुम्हाला लॉटरी फॉर्म भरायचा आहे आणि नंतर शेवटला पेमेंट करायचं आहे. तर एकंदरीत आपल्याला एक आयडिया आली असेल मित्रांनो नेमका कोणत्या कोणत्या ठिकाणी घरे आहेत, नेमकं त्याचं लोकेशन कुठे आहे ते. पुढील भागामध्ये आपण सिडकोच्या याच लॉटरी संदर्भात जे काही डिटेल्स आपल्याला मिळणार आहेत ते संपूर्ण डिटेल आपण व्यवस्थितरित्या पाहणार आहोत. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.